नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महायुतीचं सरकार सत्तेत आणण्याच्यासाठी ज्या साधू महंतांनी प्रयत्न केले त्यातलं एक नाव महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र महाराज। या नरेंद्र महाराजांना काँग्रेसने डिवचलंय। मवियाच्या काळात साधू महंतांच्या बाबतीत काय घडलं त्याची आठवण पुन्हा एकदा करून देण्याची गरज नाही, पण काँग्रेसने ज्या पद्धतीने नरेंद्र महाराजांच्या विरोधात भूमिका घेतली त्यावरूनच साधू महंतांच्या बाबतीत मवियाचं सरकार नसताना सुद्धा काँग्रेसची भूमिका बदललेली नाही हेच दिसून आलं। आणि याचमुळे नाणीज पीठाचे प्रमुख असलेल्या नरेंद्र महाराजांच्या बाबतीत विजय वडेट्टीवारांनी वक्तव्य करून काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं। इतिहासात कधीही न मिळालेलं जनमत या महायुतीच्या सरकारला प्राप्त झालं। हा विजय नक्की कुणामुळे झाला असा विषय सध्या चर्चेत आला आणि स्वाभाविकरित्या त्यात लाडक्या बहिणीचा उल्लेख झाला। इतरही छोटी छोटी अनेक कारणं झाली, पण खुलेआम कुणीही राजकारणी साधू संतांमुळे जिंकलो असं म्हणायला तयार नाही। सत्तेत असतानाही साधू संतांमुळे महायुती जिंकली हे ज्या वेळेला सत्तेत असलेले म्हणत नाहीयेत ते लक्षात येताच नरेंद्र महाराजांनी त्याची आठवण करून दिली। हा आजच्या जनतेनं राजकीय लोकांपर्यंत संदेश पोहोचवला पाहिजे। या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये लोकसभेचं जे इलेक्शन होतं त्यावेळी चित्र वेगळं झालं, परंतु या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे चित्र झालेलं आहे ते संघ आणि आम्ही सर्व साधू संतांनी चित्र बदललेलं आहे। हे काही म्हणत की लाडकी बहीण योजना वगैरे तर त्याचा मुळीच परिणाम नाही आहे। हा परिणाम जो आहे तो आमच्या साधू संतांचा परिणाम आहे। आम्ही सर्व साधू संतांनी हिंदू धर्मातील लोकांना जागृत केलं की आता ही गरज आहे, काळाची गरज आहे, जागृत व्हा, आणि त्याचं हे चित्र दिसतंय। ज्या वेळेला साधू संत स्वतःहून सरकार आणण्याच्यासाठी प्रयत्नशील होतात तेव्हा ते टीकेचे पात्र ठरतात असा दावा केला गेला तो विजय वडेट्टीवारांच्याकडून। नरेंद्र महाराजांच्या बद्दल विजय वडेट्टीवारांनी एक वक्तव्य केलं आणि त्यामुळे ते आता गोत्यात आले आहेत। विजय वडेट्टीवार काँग्रेसचे वरिष्ठ नेता आहेत। मूळ शिवसैनिक असलेले विजय वडेट्टीवार आता काँग्रेसमध्ये स्थिरावले आहेत। मतांचं धार्मिक ध्रुवीकरण करणारे हे महाराज होऊ शकत नाहीत असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं आणि या वक्तव्यानं सर्वत्र गदारोळ झाला। वडेट्टीवारांच्या विरोधामध्ये राज्यभरामध्ये आंदोलन पेटलं। आपण त्या निमित्तानं पेटलेल्या आंदोलनाची दृश्य पाहतो आहोत। ही ठिकठिकाणी झालेली आंदोलन आहेत। मुंबईत, पुण्यात, त्याचबरोबर नाशिक, कोल्हापूर ही 4 प्रातिनिधिक आंदोलनं आम्ही आपल्या समोर आणली आहेत। पण इतक्याच तीव्र स्वरूपामध्ये नरेंद्र महाराजांच्या समर्थकांचा राग अनेक ठिकाणी व्यक्त झाला। संतांचा या महाराष्ट्राच्या भूमीवर एकेरी उल्लेख आजही आम्ही सहन करणार नाही, कारण हा फक्त जगद्गुरु श्रींचा अपमान नाही आहे, हा पूर्ण संतांचा, हिंदू धर्मांचा अपमान आहे। जगद्गुरु श्रींचं कार्य यांना माहित नाहीये तर त्यांनी ते माहित करून घ्यावं आणि नंतर तुमचं वक्तव्य करावं। आणि जे वक्तव्य केलं आहे त्यांनी ते अत्यंत निंदनीय आहे, निषेधार्थ आहे। त्यामुळे आम्ही सर्व इथे येऊन त्यांचे अनुयायी निषेध करत आहोत, जाहीर निषेध। आमच्या जगद्गुरु हिंदू धर्माचे धर्मगुरु जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एकेरी शब्दामध्ये अपमानास्पद बोलून त्यांचा अपमान केलेला आहे, तर जाहीर माफी मागून त्यांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे। त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतोय, कारण की त्यांनी जगद्गुरूंचा अपमान म्हणजे आमच्या सनातन धर्माचा अपमान, आमच्या हिंदू धर्माचा अपमान। नरेंद्र महाराज यांनी त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या प्रती असलेला स्नेह कधी दवडून ठेवला नाही। कोणत्याही प्रकारे आपली भूमिका दडवून न ठेवता नरेंद्र महाराज खुलेआमपणे येत्या सरकारच्या बाबतीमध्ये सक्रिय होत राहिले। फडणवीसांचं सरकार 2014ला आणताना आणि आत्ता 2024 मध्ये आणताना नरेंद्र महाराजांनी आपलं योगदान दिलं, म्हणूनच ते दोन्ही वेळेला व्यासपीठावर हजर होते जेव्हा फडणवीसांचा शपथविधी होत होता। नाणीजच्या पीठाचे प्रमुख या नात्यानं आपल्याला परिचित असलेले
नरेंद्र महाराज हे खरं तर त्या भागातल्या दारूबंदी, धर्मप्रसार विरोध तसंच धर्मांतरणातलाही विरोध अशा विविध मुद्द्यांवर काम करतायत. या सरकारने हिंदुत्वाचा जो आवाज आहे हा बुलंद होण्यासाठी सगळ्यांनी एक व्हा अशा प्रकारची घोषणा केल्यामुळे ही आम्हाला आवडली नाही. म्हणून मला वाटतं आम्ही सर्व साधुसंत त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहोत. आम्ही 30 वर्षापासून ही घोषणा देतो, हिंदू धर्म खतरे में आहे, सभी हिंदुओं में एकता हो, ह्या माझ्या 2 घोषणा आहेत. आणि त्याचबरोबर योगींनी आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलं. नरेंद्र मोदी बोलले की एक है तो सेफ आहे, आणि तीच माझी घोषणा आहे की सभी हिंदुओं में एकता हो.